नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली RTI ॲडमिशन 2024-25साठी ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत। जसं की आपला कालचाच व्हिडिओ होता, कधीपासून चालू झालेला आहे, कधीपर्यंत तुम्ही फॉर्म करू शकताय याची सविस्तर डिटेल आपण बघितली होती। परंतु आज अचानक या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती RTIच्या पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। यासोबतच ऑनलाईन फॉर्म कुठे करता येणार आहे, कसा करता येणार आहे याची आपण डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी RTIच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। maharashtra.government.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे। तर इथं तुम्हाला यायचं आहे आणि इथं आल्यानंतर जे आहेत तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे। वरती काही टॅब दिलेले आहे, ॲडमिन स्कूल लॉगिन म्हणून, त्यानंतर ॲडमिशन शेड्यूल, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन, पॅरेंट्स मॅन्युअल वगैरे दिलेले आहेत, फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे ते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पालकांसाठी काही इम्पॉर्टंट सूचना आलेल्या आहेत तर ते बघणार आहोत। यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे काय माहिती भरायची आहे, कुठे फॉर्म भरायचा आहे, कसा भरायचा याची सविस्तर माहितीसुद्धा आपण बघणार आहोत। फक्त तुम्ही कमेंट करून जास्तीत जास्त कळवा की फॉर्म वगैरेसुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे तीसुद्धा माहिती हवी आहे का। तर या ठिकाणी बघा, पालकांकरता काही सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत पोर्टलवरती 2024-25साठी। तर एक सूचना आपण समजून घेऊयात की RTI प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज पूर्ण भरावा। या ठिकाणी ऑनलाईन जे फॉर्म भरण्याची तारीख आहे तर ती 16/4/2024 पासून तर 30/4/2024 या ठिकाणी दिलेली आहे। आता इथं तुम्ही वरती ॲडमिशन शेड्यूलवरती जरी क्लिक केलात तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता स्कूल रजिस्ट्रेशनची डेट असेल किंवा मग ॲप्लिकेशन फॉर्मची सुद्धा स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट या ठिकाणी दिलेली आहे। 16/4 पासून सुरुवात झालेली आहे तर 30/4/2024 जे आहेत तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि यानंतर आपण काही सविस्तर ज्या सूचना आहेत तर ते या ठिकाणी समजून घेणार आहोत। जसे की या ठिकाणी पहिलीच सूचना या ठिकाणी दिलेली आहे, पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना जे आहे तर ती गुगल लोकेशन व्यवस्थित सेट करायचं आहे, आपला ॲड्रेस जेणेकरून व्यवस्थित सेट होईल आणि त्यानंतरच अर्ज जे आहे पूर्ण खात्री झाल्याशिवाय कन्फर्म करून त्या ठिकाणी सबमिट करून टाकायचा आहे। त्यानंतर पुढे बघा, आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा। म्हणजे जन्मतारीख टाकताना जे आपल्या पालकाचे जे जन्म प्रमाणपत्र आहे, जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्यावरती जी जन्मतारीख आहे तर तीच टाकावी, इतर कुठलीही जन्मतारीख चालणार नाही आहे। त्यानंतर 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळाच निवडाव्यात। जर तुम्हाला शाळा निवडायची असेल तर 1 ते 3 किलोमीटरपर्यंत शाळा 10 तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। सुरुवातीच्या तुम्हाला जवळच्या शाळा असेल हवे तर 1 किलोमीटरपर्यंतची निवडा आणि मग त्या नसेल तर मग तुम्ही 3 किलोमीटरपर्यंत शाळा निवडू शकतात। कारण की 1 किलोमीटरच्या आत शाळा तुमच्या नसेल किंवा कदाचित काही नंबर नाही लागला तर तुम्हाला 3 किलोमीटरपर्यंतसुद्धा चान्सेस या ठिकाणी दिले जाते किंवा संधी या ठिकाणी दिली जाते। त्यानंतर अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी। जर तुम्ही फॉर्म भरताना अंदाजे काही माहिती वगैरे टाकली आणि तुमची बालकाची या ठिकाणी निवड झाली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर तुमच्याकडे ते कागदपत्र नसतील तर तुमचं प्रवेश जे आहे तर त्या ठिकाणी रद्द होणार आहे। म्हणून मी खूप पूर्वीसुद्धा सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की पालकांनी या ठिकाणी डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहेत। त्यानंतर अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले, पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। म्हणजे सबमिट करायच्या अगोदरच आपल्याला एक डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे। जर तुम्हाला असं वाटलं काही फॉर्म वगैरे फिलअप करताना काही माहिती वगैरे चुकलेली आहे तर सबमिट करायच्या अगोदर त्याला डिलीट करा आणि पुन्हा या ठिकाणी फॉर्म भरू शकता। किंवा म्हणजे तुम्ही सगळी माहिती फॉर्ममध्ये फिलअप केल्यानंतर एकदा व्यवस्थित ती चेक करा पुन्हा सुरुवातीपासून आणि त्यामध्ये काही चुका आढळल्या तर फॉर्म डिलीट करायचा आणि पुन्हा माहिती भरायची आणि जर योग्य माहिती असेल तर पूर्ण सबमिट करून टाकायचे। त्यानंतर बघा, एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही। जर तुम्ही एकच बालकाचे 2 वेळेस फॉर्म भरत असाल, असं जर आढळून आलं की तुम्ही भरलात तर लॉटरी लागल्यानंतर सुद्धा तुमचा बालकाचं जे आहे तर ते अर्ज रद्द होणार आहे। म्हणून एकापेक्षा जास्त वेळेस फॉर्म या ठिकाणी भरू नका। एक वेळेस जी ओरिजिनल जन्मतारीख आहे त्यावरतीच तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही। त्यानंतर अर्ज भरल्यावर
पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवायची आहे. म्हणजे फॉर्म भरल्यानंतर जी फॉर्मची प्रिंट असणार आहे तर तो किंवा मोबाईल नंबर असेल तर ते तुमच्याजवळ ठेवायचे आहे, कारण की जर नंबर वगैरे लागला तर नंतर तुम्हाला ते प्रिंट या ठिकाणी द्यावी लागते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे आहे तर ती दाखवावी लागते. त्यानंतर अर्ज भरताना माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. जर तुम्ही अर्ज भरताना काही चुकीची माहिती वगैरे टाकली असेल, हे असं नंतरसुद्धा आढळलं तर तुमच्या पालकाचा प्रवेश RTIतून रद्द करण्यात येईल. 10 नंबरचं बघा, अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड या बटनावर क्लिक करून रिसीट करता येईल. जर तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन वगैरे केल्यानंतर तुमचा पासवर्ड वगैरे घेत नसेल तर तुम्ही रिकवर ते पासवर्ड करू शकता, रिसीट तुम्ही करू शकता. याची माहिती आपण फॉर्म फिलअप करताना लाईव्ह तुम्हाला मी दाखवणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे RT प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/4/2024 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2024 पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एखाद्या वेळेस अजून खूप दिवसाच्या नंतर या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहेत, वेळ पण खूप कमी दिलेला आहे, तर चान्सेस आहे की तुम्हाला अजून 1-2 वेळेस डेट वाढवून देण्याची चान्सेस आहे, पण कन्फर्म सांगू शकत नाही. ठीक आहे. जसे अपडेट येत राहील तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल. एखादा दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याच्याकडे 40%पेक्षा जास्त प्रमाण असलेले दिव्यांगाचं सर्टिफिकेट त्याला हवं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. आतापर्यंत जे आहे तर गॅस बुकसुद्धा निवासी पुरावा म्हणून पत्त्यासाठी, ॲड्रेससाठी चालत होतं, परंतु ते यावर्षी आता रद्द करण्यात आलेले आहे. सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे बँकेचे पासबुक वगैरे असेल तर राष्ट्रीयकृत बँक असेल तर तीच या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. म्हणजे व्यवस्थित तुम्ही ज्यावेळेस गुगलवर जे आहेत लोकेशन वगैरे सेट करणार आहे तर तिथं लॅटिट्यूडसुद्धा जनरेट होतो. तो जसाचा तसा इकडं आपल्याला फॉर्ममध्ये फिलअप करावा लागतो, जेणेकरून आपला ॲड्रेस चुकत नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अजून बघा, बालकाच्या जन्मतारखेबाबत दिलेलं आहे की दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtmaha2020@gmail.com किंवा education-mh@maha.government ईमेलवर पाठवावे. जर तुमच्या काही तक्रारी वगैरे असेल, दिव्यांग बालकासंदर्भात असेल, जन्मतारखेसंदर्भात असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ईमेलवर जे आहे तर मेल पाठवू शकता. काहीतरी अर्ज करायचा, तुमची समस्या काय आहे ते एका अर्जामध्ये करायचा आणि तो अर्ज जे आहे तर ते मेल करायचा, म्हणजे तुमच्या संख्येचे निरीक्षण या ठिकाणी केले जाईल. अशा पद्धतीने काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी पोर्टलवरती आलेल्या आहेत, ते सविस्तर तुम्ही रीड करून घ्या. तुम्हाला मी ही जी लिंक आहे RTची ती ऑफिशियल देऊन टाकेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन ही लिंक चेक करा. इथं वरती जे ऑप्शन दिलेले आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन, इथं येऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आपल्या बालकाचा भरायचा आहे. जसे तुम्ही या टॅबवरती क्लिक केलात जसं तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल नवीन, आणि त्यात ते तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी जर नवीन रजिस्ट्रेशन असेल, न्यू कॅन्डिडेट असेल तर इथं न्यू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, किंवा जर रजिस्ट्रेशन झालं तर त्यानंतर इथं पुन्हा लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरू शकता. ती सविस्तर माहिती आपण अजून पुन्हा एक व्हिडिओमध्ये घेणारच आहोत की फॉर्म कसा भरायचा आहे म्हणून. तुम्ही फक्त कमेंट करून जास्तीत जास्त कळवा फॉर्म फिलअपचा व्हिडिओसुद्धा हवं आहे की नाही. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशीच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.